नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी उल्हास कुलकर्णी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आज आपण गणित विषयातील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे अपूर्णांक या घटकावर आधारित प्रश्न पाहणार आहोत। हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रकारच्या परीक्षेमध्ये असतो, म्हणजे कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तर अपूर्णांकावर आधारित प्रश्न असतोच। आणि अपूर्णांक हा घटक अतिशय सोपा आहे, त्यावर ट्रिक वापरून आपण अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकतो। तर आपण हा प्रश्न पाहू। बघा, खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? हा प्रश्न असा आहे। आता इथे बघा, अपूर्णांकाचा आपल्याला माहित आहे, जर छेद सारखा असेल म्हणजे त्याला आपण समछेद अपूर्णांक म्हणतो। छेद सारखा असेल तर आपण अंशावरून ठरवू शकतो की अपूर्णांक कोणता लहान आहे आणि कोणता मोठा आहे। जो मोठा असेल तो मोठा असतो आणि जो लहान असेल तो लहान असतो। अंश सारखा असेल तर त्याच्यात पण आपण ठरवू शकतो, जो लहान असेल तो मोठा म्हणतो आपण आणि मोठा असेल तो लहान म्हणतो। पण इथे छेदही सारखा नाही आणि अंशही सारखा नाही। तर अशा परिस्थितीमध्ये आपण नुसतं नजरेनं ठरवू शकत नाही, पाहून ठरवू शकत नाही, मग त्यामध्ये उत्तर चुकण्याची शक्यता असते। तर या ठिकाणी आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे आणि त्या ट्रिकचा वापर करून आपण या अपूर्णांकातील सगळ्यात लहान अपूर्णांक आणि सगळ्यात मोठा अपूर्णांक ठरवणार आहोत। तर याची ट्रिक अशी आहे की या दोन्ही अपूर्णांकातील फरक काढा। किती आहे फरक? तर फरक येतो याचा 7 येतो। 11 मधून 4 गेले 7 राहिले। या 8 मधून 5 गेले 3 राहिले। 7 मधून 3 गेले 4 राहिले। 12 मधून 7 गेले 5 राहिले। आता हा फरक आपण काढला तर काय करायचं? हा जो फरक काढलेला आहे तो छेद स्थानी लिहायचा आणि अंश स्थानी 4 लिहायचं। जो अंशाला आहे तो बदल काही करायचं नाही आपण। अंश स्थानी 5 आहे तो 5 लिहिला, जो फरक आहे तो खाली लिहिला। इथे 3 आहे, अंश स्थानी तेच लिहायचं खाली, अंशाला छेदाला आपण काढलेला फरक 4 लिहायचा। इथे सुद्धा तसंच आहे, 7 लिहायचं, फरक काढलेला 5। आता आपण काय करायचं? तर आता सुद्धा आपल्याला अंदाज येत नाही, तर काय करायचं? याला 10च्या पटीत वाढवायचं म्हणजे 0 लिहायचा। अंशाला 10च्या प्रत्येकाला पटीत वाढवला आपण, 0 लिहिला। तर आता आपण काय करायचं? 7 ने 40 ला भागायचं, 3 ने 50 ला भागायचं, 4 ने 30 ला भागायचं, 5 ने 70 ला भागायचं। तर 7 ने 40 ला भागा, 7 35, वर 5 शिल्लक राहिले, 7चा पाढा 7 पर्यंत म्हणा, 49 येतं, म्हणजे अजून पण शिल्लक राहतं, पण ठीक आहे। याचं उत्तर आलं 5.7। आता याचं बघा, 3 एके 3 उरले 2, 3 6 18 म्हणजे 16 आलं साधारण। दशांश आपण राहू दे बाजूला। इथे बघा 4 7 28, 2 उरले। ठीक आहे, आपण दशांशची आवश्यकता वाटत नाही याच्यामध्ये। त्याच्यानंतर 5 एके 5, 2 उरले, 20 झाले, 5 चौक 20, 14 आलं। म्हणजे आता जो भागाकार आलेला आहे त्याकडे बघा, हा भागाकार प्रत्येक अपूर्णांकाचा आहे। याच्यावरून आपण सहज सांगू शकतो की लहान कोणता आहे, तर 5.7 आहे। हा कोणत्या अपूर्णांकाचा आहे? तर 4 अंश छेद 11 हा सगळ्यात लहान अपूर्णांक आहे। आणि आपण असं पाहून सांगू शकत होतो का? तर सांगू शकत नव्हतो। तर या ट्रिकचा वापर केल्यामुळे आपल्याला अचूक उत्तर मिळालेलं आहे आणि तेही फास्ट मिळालेलं आहे। तर याच प्रकारचं आपण दुसरं उदाहरण पाहू। पैकी सर्वात मोठा अपूर्णांक शोधायचा आहे आपल्याला। मग मोठा अपूर्णांक शोधायचा आहे, या ठिकाणी सगळ्यांचे छेद वेगळे आहेत, अंश वेगवेगळे आहेत, म्हणजे समान काही नाही। तर आपण बघू याच्यातला आपल्या ट्रिक प्रमाणे फरक काढू। किती फरक आला? तर इथे बघा 4 चा फरक आला। इथे किती आलाय? 1 चा फरक आहे। इथे किती आहे? 5 चा फरक आहे। 9 मधून 4 वजा केले आणि इथे किती आहे? 4 चा फरक आहे। तर सगळ्यात आपल्या ट्रिक प्रमाणे काय करायचं? अंश लिहायचा आणि त्याला 10च्या पटीत करायचं। जो फरक आहे तो छेदात लिहायचा। इथे पण तसंच आहे, अंश 10च्या पटीत करा, छेद जो फरक आहे तो लिहा। इथे बघा, अंश 10च्या पटीत करायचा, जो फरक आहे तो खाली लिहायचा छेदाला।
इथे सुद्धा तसंच अंश 10च्या पटीत केला, जो फरक आलेला आहे तो खाली लिहिला. आता याच्याने भागा, याचा भागाकार किती येईल? 7 चौक 28 म्हणजे 4 सत्ता 28, 7 येईल जवळपास. 1 ने भागल्यानंतर भागाकार 20च येणार आहे. इथे भागाकार 8 येईल आणि इथे भागाकार किती येईल? 4 एके 4 उरले 3, 4 सत्ता 28, 17 येईल. मग या 4 संख्येपैकी सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर ही आहे 20. तर मग याचा अर्थ असा होतो की हा सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे. तर आता मी तुम्हाला 2 उदाहरणं सोडून दाखवली. तर या उदाहरणाचं उत्तर तुम्ही शोधा, ट्रिकचा वापर करा आणि जे काही उत्तर येईल ते मला कमेंट्समध्ये सांगा. आपला प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? या प्रत्येक अपूर्णांकातील फरक काढा, अंशाला 10च्या पटीत करा, त्या फरकाने त्याला भागा आणि येणारा अपूर्णांक मोठा कोणता आहे तो शोधा. उत्तर कमेंट्समध्ये कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.